नमस्कार, मी पूजा. वास्तू रविराज चेंजिंग लाईव्स चेंजिंग कर्मा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण वास्तुशास्त्र दुकानाचं या विषयावर सखोल मार्गदर्शन जाणून घेणार आहोत आणि याच विषयावर आपल्याला सखोल मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर रविराज अहिरराव. सगळ्यात आधी मी तुम्हाला डॉक्टर रविराज अहिरराव आणि वास्तू रविराज या संस्थेची थोडक्यात ओळख करून देते. भारतातील सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक म्हणजेच डॉक्टर रविराज अहिरराव. 20 वर्षांची यशस्वी परंपरा असलेल्या वास्तू रविराज या संस्थेनं आजपर्यंत 32,000 पेक्षा अधिक परिवारांना, 1,000 पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिकांना, 5,000 पेक्षा अधिक व्यावसायिक उद्योजकांना वास्तुशास्त्र माध्यमातून संकटातून यशाकडे नेलेलं आहे. त्याचप्रमाणे 8,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वास्तुशास्त्राचं प्रशिक्षण देऊन यशस्वी वास्तुशास्त्र तज्ञ सुद्धा बनवलेलं आहे. सर्वोत्कृष्ट वास्तुशास्त्राचं मार्गदर्शन असेल, सखोल वास्तुशास्त्राचा अभ्यासक्रम असेल, अतिउच्च दर्जाची वास्तुदोष निवारण उपकरणं असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांची सर्वोत्तम काळजी घेऊन खात्रीशीर यश देणारी संस्था म्हणजेच वास्तू रविराज ही संस्था. आणि याच सगळ्या विषयावर आज आपल्याशी मार्गदर्शन करणार आहेत वास्तू रविराज या संस्थेचे संस्थापक डॉक्टर रविराज अहिरराव. त्यांचं स्वागत करूया आणि लगेचच त्यांच्याकडनं आजच्या विषयाविषयीचं मार्गदर्शन जाणून घेऊया. सर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. आजचा आपला विषय आहे वास्तुशास्त्र दुकानांचं. तर सगळ्यात आधी मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की दुकानांचं वास्तुशास्त्र जेव्हा आपण करत असतो त्यावेळी त्या दुकानदारांनी असेल किंवा त्या व्यावसायिकांनी असेल नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं? पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कुठलीही व्यावसायिक किंबहुना वास्तुशास्त्र कशाला लागू पडतं तर याला मी असं म्हणेन की जिथे पाय ठेवायला जागा आहे, 4 भिंतींचं संरक्षण आहे आणि वरती डोकं झाकायला छत आहे आणि जी जागा मनुष्य अथवा प्राण्यांद्वारे वापरली जाते त्या जागेला वास्तुशास्त्राचे नियम लागू पडतात. आता दुकान म्हटल्यानंतर नॅचरल आहे, तिथे तर निश्चितच खूप वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची देवाणघेवाण, व्यवहार, सगळे लोक येणं जाणं हा प्रकार होतो. त्यामुळे एखाद्या दुकानदाराने, आता इथे प्रश्न 2 आहेत की आपण जी चर्चा करतो ते कसं असायला पाहिजे याबद्दल, आणि बऱ्याच वेळा कसं कसं असायला पाहिजे म्हणजे स्टँडर्ड वास्तुशास्त्र काय सांगतं हे मी सांगायचा प्रयत्न करतो. पण ते कसं होतं की ते करत असताना प्रत्येक आपला प्रेक्षक काय करतो, हा माझ्या दुकानात असं आहे, सर सांगतात नाही दरवाजा इकडे असायला पाहिजे. तर आपण नेहमी माझ्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की मी जे सांगतोय ते स्टँडर्ड ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या नसतील तुमच्या दुकानात तर व्यथित होऊ नका, टेन्शन घेऊ नका, कारण प्रत्येक वास्तुदोषाला उपाययोजना आहेत. आयदर बदल करणं किंवा बदल करणं शक्य नसेल तर उपाययोजना, आणि उपाययोजना सुद्धा निश्चितपणे 100% काम करतात. आता कुठलंही दुकान म्हटल्यानंतर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट ना तिथे त्याचं प्रवेशद्वार. आता वास्तुशास्त्रानुसार 7 वेगवेगळे प्रवेशद्वार हे अत्यंत पॉझिटिव्ह आणि सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी ते लागू आहेत. त्यामुळे प्रवेशद्वार हा पहिला महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर वास्तुशास्त्राने कुठलीही जागा ही चौकोनी किंवा आयताकृती असावी. आता बऱ्याच वेळा काय होतं ना, आमच्या बिल्डिंग्स किंवा त्याची डिझाईन अशी वेडीवाकडी असते, त्यामुळे चौकोनी किंवा आयताकृती मिळेलच तुमची व्यवसायाची जागा याची खात्री नाही. मिळाली उत्तम, नाही मिळाली तर त्याच्यामध्ये किंवा तुम्ही ऑलरेडी तिथे व्यवसाय करताय तर आपण त्याला करेक्शन करू शकतो. त्याच्यानंतर महत्वाचा भाग येतो की तुमचा व्यवसाय कोणता आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ मी असं म्हणेन की एखादा तेलाचा व्यापार आहे, तर तेल म्हणजे अग्निजन्य आणि अग्नि तत्व म्हणजे कुठेतरी साऊथ ईस्टशी संबंधित, जरी त्याला या 7 पैकी कुठली दिशा नाही जमली तर आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट ही अग्नितत्वाची दिशा असल्यामुळे की काही अंशी ती सुद्धा त्याला लाभदायी ठरते. किंवा जर त्याचा बेसिकली कन्स्ट्रक्शन मटेरियलचं दुकान असेल तर त्याचा संबंध पृथ्वी तत्वाशी येतो म्हणजे साऊथ वेस्ट. सो अशा प्रकारे व्यवसायानुरूप सुद्धा काही तुम्हाला काही दिशा लाभदायी किंवा इतरांना त्रासदायक असतील त्या तुम्हाला कमी त्रासदायी आणि बऱ्यापैकी चांगल्या अधिक लाभदायी हा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे दुकान एंट्रन्स, चौकोन किंवा आयताकृती, त्याच्यानंतर तुमचा व्यवसाय आणि त्याच्या व्यतिरिक्त मग तुमच्या दुकानाच्या आजूबाजूला मग कुठे अंडरग्राऊंड वॉटर टँक कुठल्या दिशेला आहे, इलेक्ट्रिक सबस्टेशन कुठे आहे का, किंवा मग तुमच्या कोणत्या दिशेला जास्त वजन आहे, कोणत्या दिशेला कमी वजन आहे, किंवा कोणती बाजू जास्त क्लोज आहे, ओपन आहे, या सगळ्या गोष्टी, किंवा मग हॉस्पिटल आहे का, स्मशान आहे का, अशा सगळ्या गोष्टी त्या बघणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर तुमच्या दुकानाचं जेव्हा तुम्ही एक रचना करता तेव्हा तुम्ही कोणत्या दिशेमध्ये कोणता रंग वापरलाय हा सुद्धा एक महत्वाचा आहे. म्हणजे आपलं हे चक्र हे त्याचंच उदाहरण आहे.
म्हणजे कोणत्या दिशेमध्ये कोणता चक्र. कारण एक सिंपल गोष्ट मी लगेच सांगेन की जर तुमच्याकडे पैशाची अडचण असेल किंवा बेसिकली गिराईक येत नाहीये किंवा पैसा लवकर येत नाहीये किंवा तर तिथे त्यांनी जर उत्तर दिशेमध्ये एखाद्या निळ्या रंगाची काहीतरी वस्तू ठेवली किंवा तिथे निळ्या रंगाचा एक पट्टा निर्माण केला तर त्याचा परिणाम पैशाची आवक वाढण्यावर नक्कीच होऊ शकतो. सो कलर कॉम्बिनेशन कुठे, नंतर मग वजन अलोकेशन म्हणजे ईशान्य दिशा सगळ्यात हलकी असली पाहिजे, त्याच्यानंतर वायव्य जड करायचे, त्याच्यानंतर आग्नेय जड करायचे आणि सर्वात जास्त जड नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्ट. मग हे जे वेट अलोकेशन हे व्यवस्थित आहे की नाही. मग त्याच्या व्यतिरिक्त बेसिकली असं मी म्हणेन की पंचमहाभूत म्हणजे जलतत्व, अग्नितत्व, पृथ्वी तत्व, वायू तत्व आणि आकाश तत्व यांचं सुद्धा प्रत्येक एक दिशा आहे. मग त्यानुसार त्याचं बॅलन्सिंग करता येतं का. हे बघा 100% हे सगळं शक्य होईल असं नाही, पण त्यातल्या त्यात जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं नक्कीच करणं. आता परीक्षेत मुलगा जेव्हा परीक्षेला बसतो तर 100 मार्काचा पेपर आहे तो जास्तीत जास्त चांगला आहे, त्याच्यातून जेवढे चांगले मार्क्स मिळाले त्याचं बरं. पण इथे कसं माहिती का, तिथे त्यांनी लिहिलं मार्क्स मिळाले, पण इथे एक आहे ना, जर तुमचं दुकान कदाचित 45% पॉझिटिव्ह पण आपल्याकडे उपाययोजना आहे, त्या उपाययोजनांच्या माध्यमातून आपण त्याला 95% पॉझिटिव्ह करू शकतो. सो हा स्कोप तिथे आपल्याला आहे. मग त्याच्यानंतर बेसिकली मी असं म्हणेन की ज्या विविध वस्तू आहेत त्या दुकानामध्ये त्यांचं सुद्धा एक गणित आहे, म्हणजे त्याचं सुद्धा एक काही नियम आहेत. कोणत्या वस्तू कुठे ठेवल्या पाहिजे, काय कोणत्या वस्तू कुठे नाही ठेवायच्या, या सगळ्या जर गोष्टींचं आपण व्यवस्थित पालन केलं तर आणखीन तिथे पॉझिटिव्ह एनर्जी चांगली निर्माण होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या प्रत्येक वास्तूमध्ये एक देवघराचं स्थान, मग तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, तुमचं जे काही दैवत आहे त्याला एक तुम्ही ईशान्य जागा दिली पाहिजे. त्यामुळे त्याचं अस्तित्व पण तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करणार. आणि दुकानांच्या बाबतीत एक महत्त्वाचा नियम, खूप महत्त्वाचा, आणि तो सगळ्या दुकानांसाठी सगळ्या प्रकारचा, की जेव्हा तुम्ही एक दुकानदार म्हणून ग्राहकाला वस्तू विकताय तर तेव्हा कुठेतरी तुम्ही दक्षिणेला किंवा पश्चिमेला तुम्ही उभं राहायचं, म्हणजे जेणेकरून तुमचं तोंड उत्तरेला किंवा पूर्वेला होईल आणि तुमचा जो ग्राहक आहे त्याचं तोंड दक्षिणेला किंवा पश्चिमेला झालं पाहिजे. या काही गोष्टी जर त्यांनी पाळल्या तर त्यांना खूप काही त्याचा बेनिफिट होतो. आता अशा अनेक म्हणजे बेसिकली नवीन दुकान असू दे किंवा एक आपण त्याचं वास्तू परीक्षण करतो किंवा त्याचं डिझाईन करतो आणि त्यांना यश मिळवतो. नक्कीच. मला वाटतं आज आपण बोलतोय वास्तुशास्त्र दुकानांचं याबद्दल. मात्र दुकानं प्रत्येक वेळेला सारख्याच उद्योगांची नसतात, वेगवेगळ्या उद्योगांची दुकानं सुद्धा असतात. तर या वेगवेगळ्या उद्योगांना वेगवेगळ्या प्रकारचं वास्तुशास्त्र लागू पडतं किंवा नाही पडत याबाबत आपण तुमच्याकडनं सविस्तर मार्गदर्शन जाणून घेऊया. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज, चेंजिंग लाईफ्स, चेंजिंग कर्म. चेंजिंग लाईफ चेंजिंग कर्मा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं की आजचा आपला विषय आहे वास्तुशास्त्र दुकानदारांचं. तर मला वाटतं की वास्तुशास्त्र दुकानांचं जेव्हा आपण घेत असतो तेव्हा प्रत्येक दुकान किंवा प्रत्येक व्यवसाय हे सारख्याच उद्योगांचं नसतं. प्रत्येक उद्योग हे प्रत्येक दुकानांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं चालत असतात. आणि जसं मी ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्हाला विचारलं होतं की प्रत्येक उद्योगांसाठी वेगवेगळ्या प्रकारचं वास्तुशास्त्र जे आहे ते आपल्याला मदत करू शकतं का किंवा नाही, या बाबतीत काय सांगू शकता? निश्चित. म्हणजे जसा व्यवसाय मी मगाशी पण सांगितलं की तेलाचं आणि एक बिल्डिंग मटेरियलचं उदाहरण दिलं, त्यामुळे व्यवसाय कोणता आहे त्यानुसार सुद्धा त्याचे काही काही वेगवेगळे बेसिक कंडिशन आपण त्या सांगितल्या ज्या सगळ्यांसाठी कॉमन असतील. आता त्या व्यवसायानुरूप काय असतील त्याच्यावर आपण चर्चा करू. त्याच्याबद्दल मला सांगायला आवडेल. पण तत्पूर्वी मला एक सांगायचं की दुकानदार हा वर्ग जेव्हा माझ्याकडे येतो तेव्हा त्यांच्या समस्या काय असतात हे साधारणपणे मला सांगावं असं वाटतं. की बऱ्याच वेळा माझ्याकडे जेव्हा दुकानदार येतो की सर माझं दुकान अगदी मोक्याच्या जागी प्राईम स्पॉटला आहे पण तरी धंदा होत नाहीये. काही जण मला सांगतात की सर माझ्याकडे क्लायंट म्हणजे गिराईक येतं, चौकशी करतं पण घेतच नाही.
काही जण म्हणतात की कस्टमर येतच नाही, एवढं छान सुंदर दुकान बनवलंय पण कस्टमर इकडे फिरकतच नाही. बऱ्याच वेळा असं होतं की सुरुवातीला धंदा चांगला चालला पण ऑल ऑफ ए सडन काय झालं काय माहित नाही आणि एकदम चांगला खुश असलेला गिराईक एकदम बंद झाला येणं किंवा एकदम कमी झाला, हा प्रकार त्यांच्याकडे येत असतो. किंवा कधी कधी त्या ओनरला किंवा दुकानाच्या मालकालाच धंद्यामध्ये इंटरेस्ट वाटत नाही किंवा त्याच्यामध्ये आळशीपणा येतो किंवा त्याची इच्छा असून सुद्धा त्याच्याकडून काम होत नाही आणि कामं पेंडिंग राहतात किंवा त्याचा परफॉर्मन्स बिघडत जातो. कधी कधी बेसिकली त्याच्याकडे जो काम करणारा स्टाफ आहे त्यांच्यामध्ये कुठेतरी विसंवाद किंवा एक प्रकारे एकमेकावर कुरघोडी करणं, दादागिरी करणं, वादविवाद, तंटे बखडे हा प्रकार होणं. किंवा एखाद वेळेस काय होतं ना की त्या दुकानात कुठे कुठे काही अंतर्गत असे चढ उतार वगैरे किंवा जड कमी असं वगैरे अशा काही गोष्टी, म्हणजे बा माझं दुकान इकडे असं खाली आलंय, इकडे वर आलंय, अशा काही काही अडचणी त्यांना डोक्यात, म्हणजे थोडक्यात किंवा मग रिकव्हरी न होणं किंवा मग गिराईक आले की ते खूप काय भांडणं करणं किंवा वाद कटकटी करणं, अशा अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स त्यांना येत असतात. सो त्याला बेसिकली आपल्याला असं आहे की या सगळ्या आणि माझं एक प्रकर्षाने ऑलवेज सांगणं असं आहे की व्यावसायिक जेव्हा आमच्याकडे येतो ना तेव्हा आम्ही त्याची वास्तू बघतो, वास्तूनुसार त्याला काय प्रॉब्लेम असतील हे त्याला सांगतो. पण प्लस आम्ही आता रिसेंटली एक असा ॲट्रिब्यूट ऍड केलाय की याच्या व्यतिरिक्त तुझा काय प्रॉब्लेम आहे तो सांग. मग तो बेसिकली आम्ही ते 16 झोन 32 वेगवेगळे प्रकार किंवा 81 चेंबर याच्यातून कुठे काय गडबड आहे आणि त्याच्या मायक्रो लेवलवर जाऊन त्याच्या प्रॉब्लेमचं मूळ शोधून काढतो आणि त्याला उपाय देतो. सो या पद्धतीने आपण काम करत असतो. आता उदाहरणार्थ किराणा दुकान, तर किराणा दुकानाचं आपल्याला काय करायला लागतं की पहिली गोष्ट एंट्रन्स हे ते सगळं आलं, त्याच्या दुकानदाराची बसण्याची जागा. मग साधारणपणे एक लक्षात घे की तिथे आता किराणा दुकान म्हटलं म्हणजे पाण्याच्या बाटल्या आल्या, कोल्ड ड्रिंक्स आले, मग ते जलतत्व आलं, मग ते खूप जास्त जड नको पण ईस्टमध्ये नॉर्थ ईस्टमध्ये ते आलं पाहिजे. आता ह्या पाण्याच्या बाटल्या आणि हे जर सपोज कोल्ड ड्रिंक्स ठेवायचे म्हटले तर त्याच्यासाठी फ्रीज किंवा डीप फ्रीजर लागतो, मग तो आग्नेयमध्ये लागतो. मग कुठेतरी पूर्वेच्या भागामध्ये म्हणजे पूर्व आणि ईशान्य यांच्यामध्ये जिथे बेसिकली काही गोष्टी ज्या पाण्याच्या आहेत किंवा ज्या फ्रीज बाहेर ठेवता येऊ शकतात त्या ठेवायच्या, किंवा मग तिथे अग्नितत्व, कारण फ्रीज आला म्हणजे अग्नितत्व आलं. मग याचं बॅलन्सिंग कुठे ईशान्य आणि आग्नेयाच्या मध्ये पूर्व त्या ठिकाणी त्याला आपल्याला हे केलं पाहिजे. त्याच्यानंतर मग सपोज आता तेल आहे किंवा अग्निजन्य जे काही वेगळं, म्हणजे साधं एक्झाम्पल घ्या तर मॅच बॉक्स आहे, मेणबत्ती आहे, सो तूप आहे किंवा चीज आहे वगैरे, असे काही ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी, बटर वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्ही अग्नितत्वाशी संबंधित आहे त्या तुम्ही आग्नेय दिशेमध्ये ठेवा. मग जड धान्य, आता बेसिकली धान्याचं म्हणजे किराणा दुकानामध्ये सगळं धान्य जे असतात म्हणजे गहू तांदूळ डाळी साळी वगैरे याचा स्टॉक जास्त असतो आणि त्याचं वजन पण जास्त असतं. मग तो स्टॉक जर आपण साऊथ वेस्टमध्ये ठेवला. याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा दुकानांमध्ये कसं असतं की आता उदाहरणार्थ साबण आहेत, बाहेर शोकेसमध्ये 5 लावलेत पण आत बॉक्स 50चा बॉक्स आतमध्ये असतो, चहाचे पुढे 5 ठेवले बाकी 20चा बॉक्स आतमध्ये असतो, डिटर्जंट पावडर. सो असे जे हेवी पॅक जे असतात एक्स्ट्रा स्टॉक तो साऊथ वेस्टमध्ये ठेवायचा. मालकांनी शक्यतो साऊथ वेस्टमध्ये बसायचं. सो अशा काही गोष्टी आहे. किंवा मग वायव्यामध्ये बेसिकली असं आहे की जो खराब माल आहे तो वायव्यामध्ये ठेव म्हणजे लवकर बाहेर चालला जाईल. किंवा ज्या मालामध्ये त्यांना दुकानदाराला जास्त मार्जिन आहे किंवा तो प्रॉडक्ट विकण्यामध्ये त्याला स्वारस्य आहे किंवा एखादा प्रॉडक्ट बऱ्याच दिवसापासून पडलाय तो हालत नाहीये तो वायव्यामध्ये ठेवायचा. किंवा बऱ्याचशा कंपन्या आजकाल किराणा दुकानांमध्ये वगैरे डिस्प्ले वगैरे कॉन्टेस्ट करतात, मग तो डिस्प्ले पण तुम्ही वायव्यामध्ये करा म्हणजे तो विक्रीला मदत. जो कोणता प्रॉडक्ट विकला जात नाही तो वायव्यामध्ये ठेवा, विकायला मदत होईल. ब्रह्मतत्व मोकळं ठेवता आलं अतिउत्तम. सो अशा पद्धतीने जर किराणा दुकानाचं तुम्ही जर व्यवस्था केली, मग मी असं म्हणेन की अगदी छोट्यातल्या छोट्या खेडेगावापासून तर प्रचंड मोठ्या म्हणजे अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठमोठ्या मॉल्स वगैरेसाठी सुद्धा आम्ही वास्तुशास्त्राच्या माध्यमातून त्या दुकानदारांचं बेसिकली अडचणी निरासन करून त्यांना यशाच्या मार्गावर आणलेलं आहे. हे झालं आता किराणा दुकानांबद्दलचं. त्याचप्रमाणे कपड्यांचं दुकान सुद्धा असतं, तर या कपड्यांच्या दुकानांना सुद्धा वेगळ्या प्रकारचं वास्तुशास्त्र लागू पडतं की किराणा दुकानांसारखंच वास्तुशास्त्र त्याला? कपड्याच्या दुकानामध्ये काय होतं की 2 गोष्टी प्रकर्षाने विचार करायला लागतात की जेंट्स, लेडीज आणि किड्स या 3 गोष्टींवर त्याचा विचार करणं. मुलांचे असतील तर ईशान्येमध्ये, महिलांचे असतील तर आग्नेयमध्ये, पुरुषांचे असतील तर नैऋत्यमध्ये, हा एक भाग करावा. दुसरी गोष्ट कपड्यांच्या बाबतीत रंग.
परत पुन्हा जर सपोज त्या पद्धतीने जर रंगांच्या जर आपल्याला करता आली. पण आता एक लक्षात घ्या, आता उदाहरणार्थ एक सपोज एक आपण रेडीमेड गार्मेंट्सचं दुकान आहे, तिथे आता शर्ट्स जे ठेवले असतील तर ते सगळ्या अशा रॅक्स ठेवलेले असतात. पण मग जर तिथे बेसिकली सपोज ती रॅक उत्तर दिशेत असेल तर नॅचरली आता एक साधारणपणे कसं असतं की 42 नंबर 44 नंबर असे जे नंबर असतात तो वेगवेगळे येतात. मग त्या ठिकाणी शक्यतोवर कुठेतरी भिंतीवर निळा रंग किंवा तिथे निळ्या रंगाचा स्पेसिफिक जास्त काहीतरी स्टॉक ठेवणं, अशा जर काही गोष्टी करून त्या रंगांचं बॅलन्सिंग केलं आणि बाकी बेसिक गोष्टी. मग तसं बेसिकली बऱ्याच वेळा की दुकानं हे 2 मजली 3 मजली असतात, मग तिथे जिना कोणत्या दिशेत आलाय, तुम्ही गिराईक कुठे बसतोय, दुकानदार स्वतः मालक कुठे बसतोय, सेल्समन कुठे आहे, काय, अशा सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित बॅलन्सिंग केलं तर निश्चित तुम्हाला नक्कीच. आज आपण खरं तर बोलतोय वास्तुशास्त्र दुकानांचं याबद्दल, आणि या दुकानांमध्ये वेगवेगळे उद्योग चालत असतात जसं मी तुम्हाला मगाशी सुद्धा म्हटलं. तर हे आणखीन जे वेगवेगळे उद्योग आहेत त्यांना कशा पद्धतीनं वास्तुशास्त्र आपल्याला लागू पडू शकतं किंवा आपण वास्तुशास्त्राच्या मदतीनं त्यांना आणखीन कशी मदत करू शकतो, याबाबत तुमच्याकडनं सविस्तर माहिती आम्हाला जाणून घ्यायची. पुन्हा एकदा एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे, लगेचच भेटतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा वास्तू रविराज, चेंजिंग लाईफ चेंजिंग कर्मा. वास्तू रविराज चेंजिंग लाईफ चेंजिंग कर्मा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी म्हटलं की दुकानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग चालत असतात आणि या वेगवेगळ्या उद्योगांना कशा पद्धतीनं आपल्या वास्तुशास्त्र मदत करतं हे आपण जाणून घेणार आहोत. मात्र आज आपल्याला वेळ कमी आहे. प्रेक्षकांचे बरेच प्रश्न आपल्याला आलेले आहेत, त्याची उत्तरं सुद्धा तुम्हाला द्यायची आहेत. मला वाटतं पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण हाच विषय घेणार आहोत की वास्तुशास्त्र दुकानांचं. तर आता आपण प्रेक्षकांच्या प्रश्नांना थोडीशी उत्तरं देऊया. पुढचा प्रश्न असा आलेला आहे की अशोक बोलतायत, त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या घराचा जो जिना आहे तो पश्चिम दिशेकडून दक्षिण दिशेकडे तोंड करून जावं लागतं, तर हे योग्य आहे की चुकीचं आहे आणि यामुळे सुद्धा मला त्रास होऊ शकतो किंवा नाही होऊ शकत? पूजा, हे जे अशोक सोनार यांनी आपल्याला प्रश्न विचारलाय ते काय म्हणतात की पश्चिमेकडून मग नंतर दक्षिणेकडे, म्हणजे याचा अर्थ मला असं दिसतं जाणवतंय की त्यांचा जिना हा एल शेप आहे, स्ट्रेट जाऊन मग नंतर उजव्या हाताला वळून किंवा डाव्या हाताला वळून तो असा एल शेप आहे. इनफॅक्ट जिना जेव्हा तुम्ही चढता तेव्हा निश्चितच चढताना तुमचा तोंड हे पश्चिमेला किंवा दक्षिणेला असणं, म्हणजे जिन्याचा शेप बरोबर आहे, पण जिना कुठे असावा याला जास्त महत्व आहे. साधारणपणे एक असं लक्षात घ्या की वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराचा जिना हा दक्षिण म्हणजे साऊथ, नैऋत्य साऊथ वेस्ट, पश्चिम म्हणजे वेस्ट, नंतर वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट. सो साऊथ, साऊथ वेस्ट, वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट या चारपैकी कोणत्याही दिशेमध्ये जर जिना असेल तर तो वास्तुशास्त्रदृष्ट्या पॉझिटिव्ह आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या अन्य 4 दिशांमध्ये जर तो असेल तर तो अत्यंत गंभीर वाईट आहे. मग त्यानुसार त्याचे परिणाम येत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की अशोक सोनारांना सांगावं असं वाटतं की तुम्ही कृपया तो तुमच्या संपूर्ण घराच्या कोणत्या दिशेत आहे हे जर मला कळवलं तर मी निश्चितच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन आणि त्याचे परिणाम, इनफॅक्ट तो जर चुकीच्या दिशेत असेल तर उपाययोजना आहेत, तोडफोड करायची गरज नाहीये आणि आपण त्याला पॉझिटिव्ह. नक्कीच. अजून एक प्रश्न आलेला आहे पुढचा. सर, अभिजित कुलकर्णी बोलतायत पुण्याहून, त्यांचं असं म्हणणं आहे की 2 वर्षापासून मी आर्थिक अडचणीमध्ये आहे. मी सहकार नगर पुणे इथे राहतो आणि घरात येणारी लक्ष्मी आहे जी काही केलं टिकतच नाहीये, तर यावर आपल्याला काय उपाय सुचवता येतील का? गेल्या 2 वर्षापासून त्यांना अडचणी येत आहेत. म्हणजे पुन्हा बेसिकली एक लक्षात घ्या की एक तर पैसा येण्याचा मार्ग, पैसा कमी झाला का, तर पैसा कमी झाला असेल, येण्याचा मार्ग किंवा त्याचा फ्लो कमी झाला असेल तर निश्चितच नॉर्थ ईस्ट वगैरे ह्या दिशा चेक करायला लागतील. इथे काय वास्तुदोष आहे हा प्रयत्न करायला लागेल. आणि दुसरी गोष्ट, पैसा टिकणं किंवा योग्य कामासाठी तो खर्च होणं किंवा त्याची गुंतवणूक बचत होणं या गोष्टीसाठी कुठेतरी साऊथ वेस्ट काम करते. आणि वायफळ खर्चात जाऊ नये
यासाठी साऊथ ईस्ट काम करते. त्यामुळे आता आपल्याला कसं माहिती का की अशोक आपलं यांना आपल्याला हे जे अभिजित जे आहेत यांना आपल्याला बेसिकली मी असं म्हणेन की सांगणं कठीण आहे, पण मी एवढं नक्की सांगू शकतो की तुमच्या घराचं वास्तू परीक्षण केल्यानंतर तुमचा केवळ बेसिकली मी असं म्हणेन की पैशाचा ओघ किंवा आर्थिक अडचणच नाही, तर अशा अनेक वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत मानवी जीवनात येणाऱ्या, या सगळ्यांचा उहापोह वास्तू परीक्षणातून होईल आणि आपल्याला त्यांना उपाय देता येतील. कारण आज कसं आहे की मी जनरली एक वाक्य नेहमी असं गमतीने वापरतो की पेशंट घरी आहे आणि पेशंटचे नातेवाईक डॉक्टरशी बोलत आहेत. ते जनरली बऱ्याच वेळा ते नातेवाईक मला व्यक्तिशः भेटायला आहेत. इथे आता आपण असं आहे की त्या पेशंटच्या नातेवाईकांनी फोनवरच प्रश्न विचारला, त्यामुळे नॅचरल आहे पेशंटला बघितल्यानंतर त्याचा डायग्नोसिस आणि त्याचं औषध हे व्यवस्थित दिलं. पण मी खात्रीपूर्वक सांगतो की यांच्या समस्या वास्तुशास्त्राच्या माध्यमातून दूर नक्की केल्या जातील. नक्कीच. तर मला वाटतं सर आजचा आपला खरं तर विषय होता की वास्तुशास्त्र दुकानांचं, मात्र प्रेक्षकांचे इतके प्रश्न येत आहेत आणि वेगवेगळे प्रश्न सुद्धा येत आहेत. प्रत्येक भागामध्ये मला वाटतं किंवा प्रत्येक एपिसोडमध्ये आपण प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देणारच आहोत. मात्र आजच्या भागामध्ये तुम्ही वास्तुशास्त्र दुकानांचं या विषयावर खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. धन्यवाद. वास्तू रविराज चेंजिंग लाईफ चेंजिंग कर्मा या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण वास्तुशास्त्र दुकानांचं याच विषयावर सखोल मार्गदर्शन जाणून घेणार आहोत डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडूनच. तोपर्यंत नमस्कार.